झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयटी पार्क हिंजवडीला भेट दिली, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय। सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या या भागाच्या प्रश्नावर सुळे यांनी याआधी इथल्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा चर्चा केली आहे, पण त्यांच्याच बालेकिल्ल्यात चव्हाण यांची ही एंट्री म्हणजे सुप्रिया सुळेंना आव्हान असल्याचं बोललं जात आहे। हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू, भारतातलं आघाडीचं आयटी हब। पण या आयटी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय। ट्रॅफिक जाम, सुरक्षेचे प्रश्न गंभीर आहेत, त्यामुळेच या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय। अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसली आहे। चव्हाण यांनी हिंजवडीमधल्या आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि आयटी हबचे सर्व प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन दिलं। आयटी क्षेत्राचा, राजीव गांधी आयटी क्षेत्राचा विकास वेगाने विकास होईल आणि हे देशातले एक अत्याधुनिक आणि आदर्श असं आयटी विकास केंद्र विकसित होण्याची मला अपेक्षा आहे। सुप्रिया सुळे यांनीही हे प्रश्न सोडवण्यासाठी बैठका घेतल्याचं पत्रकारांना सांगताच मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या नारायण राणेंनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला। प्रत्येक मीटिंगचा इफेक्ट होत जातो। जसं आज साहेबांनी मीटिंग घेतली, आज साहेबांच्या मीटिंग नंतर या सगळ्या कामाला गती मिळेल, ठराविक कालावधीत ही कामं पूर्ण होतील। पाण्याची, रस्त्याची, सिवरेजची, पोलीस स्टेशन बांधण्यासंबंधी ही सगळी कामं मार्गी लावतील। माननीय मुख्यमंत्री आल्याने त्याला अधिक गती मिळेल। आयटी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र कुठल्याही राजकीय वादात न पडता आमचे प्रश्न सोडवा असं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांची ही भेट हिंजवडी भागातले प्रश्न सोडवण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत असलं तरी ज्या भागात सुप्रिया सुळे जातीनं लक्ष घालतायत त्याच भागात मुख्यमंत्र्यांची ही भेट राजकीय अर्थ काढायला पुरेशी आहे। हिंजवडी मधल्या आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या नागरिकांच्या समस्या सुटाव्यात एवढीच अपेक्षा व्यक्त होतीये। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, हिंजवडी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।